विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीआधी दोन लोक मला भेटायला आली होती। दोन माणसं 160 जागा निवडून आणण्याची मला गॅरंटी देत होते। 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगत होते। तर या दोन लोकांना राहुल गांधींना देखील भेटवलं। त्यांनी आपल्याला असलं काही करायचं नाही असं सांगून त्या दोन माणसांना परत पाठवलं असं देखील म्हणाले। तर शरद पवारांच्या दाव्याने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे। तर शरद पवार हे राहुल गांधींना भेटल्याचा परिणाम दिसतोय आणि त्यामुळे कहाण्या रचतायत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर लगावलाय। निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, दोन लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी वेळ घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही। आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष। पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाही आहे की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच ह्याची आठवण का आली। इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले। राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतायत, तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना। कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी EVM बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते। किंबहुना पवारसाहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की EVMला दोष देणं हे अयोग्य आहे। आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवारसाहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। दुसरीकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर आता शरद पवार देखील आक्रमक झालेत। निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितलं, पण त्याची गरजच काय, सखोल चौकशी झाली पाहिजे असं पवारांनी म्हटलंय। तर हे सगळे प्रतिज्ञापत्र का देत नाही असं म्हणत फडणवीसांनी पवारांना टोला लगावलाय। पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली। निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे। जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली आहे, त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतं आहे ही गोष्ट योग्य नाही असं माझ्यासारख्याचं मत। हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही। इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत। सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे। संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतली आहे, चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच क्वासाय ज्युडिशियल मॅटरमध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या
तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत.